श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरुचरणारविंदाभ्यां नमः. श्रीमत्कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा. देह संवर्धन आणि विज्ञान या विषयावरच्या या तिसऱ्या प्रकरणाला जे आपण सुरुवात केली होती आणि त्याचे 5 भागामध्ये आपण संपूर्ण निरूपण केलेलं आहे. आता ह्या 6व्या भागामध्ये केवळ आपण या तिसऱ्या प्रकरणाचा सारांश सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये काय पाहिलं आणि काय अभ्यासलं याविषयी जर पाहायचं झालं तर याच्या पहिल्या भागामध्ये आपण अंतर्वर्ती शरीर संस्थेचा अभ्यास केलेला आहे. आपण सगळ्या समजावून सांगितलेलं आहे. शरीराच्या आतमध्ये जे इंद्रिय आहेत, संस्था आहेत, कशा कार्यरत होतात, शरीरामध्ये कशी वेगवेगळी अंतरिंद्रिय आपले फंक्शन कसे करतात. त्यामध्ये पहिलं महत्वाचं संस्था म्हणजे श्वसन संस्था आहे. ही आपण पाहिलेली आहे की यामध्ये श्वसन संस्थेला चंद्रसूर्य नाडी असेही संबोधलं जातं, इडा पिंगळा नाडी असेही अनेक ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे फुफ्फुस असतो आणि या फुफ्फुसामध्ये येणाऱ्या हवेच्या घटकामधला जो ऑक्सिजन असतो त्याला प्राणवायू संबोधलं जातं आणि या प्राणवायूच्या विचरणामुळं फुफ्फुसाच्या माध्यमानं संपूर्ण शरीर अशुद्ध झालेलं असतं. ते रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम या संस्थेमध्ये केलं होतं. यामध्ये आपण प्रास्ताविकपणे संस्था किती कार्यरत आहेत हे आपण पाहिलं होतं. त्यामध्ये पचन संस्था आहे आणि पचन संस्थेचाच उपविभाग म्हणून मल उत्सर्जन संस्था सुद्धा असते. कारण ही पचन संस्था ओठापासून गुरुद्वारापर्यंत कार्यरत असते, पण यातला जो मोठ्या आतड्याचा भाग आणि नंतर मल विसर्जन करण्याचा गुरुद्वाराचा भाग आहे तो या मल उत्सर्जन संस्थेमध्ये काम करतो. तिसरा जो संस्था या शरीरामध्ये काम करते तिचंही नाव आपण रक्ताभिसरण संस्था असं हे पाहिलेलं होतं. त्यामध्ये सगळं आपण विश्लेषण केलेलं आहे. शरीराच्या सर्व पेशींना अन्नरस आणि पाणी पुरवण्याचं काम या संस्थेमात्र केलं जातं. याच संस्थेचा उपविभाग म्हणून मूत्र विसर्जन संस्था म्हणजे किडनीद्वारे जे रक्तातील अनावश्यक जलविद्राव्य घटक आहेत ते काढण्याचाही प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळं अर्धवट रक्तशुद्धीचंही नियोजन केलं जातं शरीरामार्फत. आणि त्यानंतर महत्वाची संस्था ही काम करणारी आहे ती म्हणजे मज्जा संस्था. म्हणजे शरीराच्या कुठल्याही पेशीला झालेला स्पर्श म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा घातपात आघात म्हणा या सगळ्या गोष्टीचं जाणीव, वेदना, आतल्या पेशींना सुद्धा होणारी वेदना, या सगळ्या वेदनेचं संवेदना एक संकलेच्या माध्यमाने एकाची वेदना संदेश पुढे मेंदूपर्यंत पोहोचवतात आणि ते विद्युत लहरीप्रमाणे हे काम होत असतं. याची देवाणघेवाण केली जाते असं आपण पहिल्या भागात पाहिलं होतं. दुसऱ्या भागामध्ये आपण याच मज्जा संस्थेमधला जो सुषुम्ना नाडी आहे यामध्ये जे कार्यरत असलेले षडचक्र व्यवस्था आहे या षडचक्र व्यवस्थेविषयी आणि सुषुम्ना नाडीविषयी आपण सखोलपणे माहिती दिलेली आहे. त्यामुळे सुषुम्ना शब्दाचा अर्थही त्या ठिकाणी सांगितला आहे. सु म्हणजे सुंदर, चांगलं, सत, प्रभुत्व असणं आणि शश म्हणजे 6 चक्राचं ज्या संस्थेवर प्रभुत्व आहे. 7वं चक्र आहे ते ब्रह्मरंध्रामध्ये आहे. ते या सुषुम्ना नाडीच्या एकदम शिरोमणी म्हणजे टोकावर असल्यामुळं सुषुम्ना नाडीमध्ये त्याचा एवढासा भाग येत नाही. म्हणून यामध्ये षडचक्र व्यवस्था सुषुम्ना नाडीमध्ये काम करते. म्हणून त्यामध्ये जे 6 चक्राचं सगळं विश्लेषण केलेलं आहे त्यामध्ये मूलाधार चक्र आहे. त्यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याचं वेगळं विश्लेषण केलं जातं. ते 4 पाकळ्याचं आहे. लम मंत्र आहे. या मूलाधार चक्रामधून प्रवाहित होणाऱ्या वेदना किंवा संवेदना किंवा संदेश आहेत हे या कमरेच्या खालच्या भागाला म्हणजे गुप्तांग, गुदद्वार, दोन्ही पाय आणि कमरेखालचे जे मांड्या पिंजऱ्याचे स्नायू या सर्वांना होणाऱ्या वेदनाचं वहन मज्जातंतूच्या माध्यमाने या आधार चक्रामधून मणक्यामध्ये शिरतं, मज्जातंतूपर्यंत पोहोचतं आणि मज्जातंतूच्या सहयोगाने हे मेंदूपर्यंत पोहोचतं. त्यानंतर त्याच्यावरचं जो चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र आहे. हे नाभीच्या खाली 4 बोटावर या ठिकाणी साधारण असतं आणि मणक्याचा जो माकड हाडाला जोडणारा L5 मणका आहे या मणक्याला आणि S1 म्हणजे माकड हाड, या माकड हाडाला जो जोडणारा भाग आहे याच्यात समोर असतं ते. त्यामुळं हे L5 म्हणजे 5 मणके आहेत खालचे आणि
शक्यतो मणक्याचे आजार जे होतात या L4, L5 याच ठिकाणी होत असतात. पाठीच्या मणक्यामध्ये जे कळा येणं किंवा बाक येणं हे L5 मणक्यावरच होत असतं आणि इथंच या सगळ्या गडबडीच्या मणका आहे. त्यामुळं या ठिकाणी जरा सांभाळायला पाहिजे आणि म्हणून स्वादिष्टान चक्राचं मंत्रबीज आहे वम. त्यानंतर मणिपूर चक्र आहे, हे नाभिस्थानाजवळ असतं आणि पोटातल्या जे काय सगळ्या संवेदना आहेत लहान आतड्याच्या, कुठं गडबड आहे, पोटदुखी होते किंवा कळ येते, या ज्या कळाची संवेदना जी आहे ही मेंदूपर्यंत पोहोचण्याचं काम नाभी चक्रामधून म्हणजे मणिपूर चक्र असं म्हटलं जातं. हे साधारणतः या L2 मणक्यापाशी याच्या समोर असतात. हे काल्पनिक बिंदू आहेत, हे विज्ञानालाही कुठे ट्रेस आउट झालेले नाही, त्यांनाही ते पिन पॉइंट करता आलेलं नाही. इथं जसं वेगळं काहीच नसतं, कारण या सगळ्या विद्युत लहरी प्रवाहित असतात आणि सगळ्या त्या ग्रंथी कोशामधूनच प्रवाहित होत असल्यामुळं वेगळं काय तिथं स्थान नसतं किंवा वेगळं कुठं काय तिथं चिन्ह किंवा कोणत्याही प्रकारची उंगली निर्देश करून दाखवता येईल अशी काही खून गाठ नसते. पण साधारणतः त्या पॉइंटला हे सगळे अन्य ग्रंथीच्या ज्या काही संवेदना आहेत त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि तिथून त्या मज्जातंतूला हस्तांतरित केल्या जातात आणि मग ते मज्जातंतूच्या पाठीच्या मणक्यामधून वरी मेंदूपर्यंत पोहोचवले जातात. अशा प्रकारे आणि नंतर अनाहत चक्र आहे ते म्हणजे हृदय, फुफ्फुस आणि डायफ्राम हे सगळे एकाच ठिकाणी असतं. या ठिकाणी ह्या सगळ्या तिन्ही अवयवाच्या संवेदना प्रवाहित होत असतात. हे साधारण T7 आणि T8 या मणक्याच्या साधारण सेंटरला हे चक्र असतं, बिंदू असतो आणि या बिंदू मधून हे सगळे मज्जातंतूला हस्तांतरित होत असतात. आणि नंतर मग विशुद्ध चक्र आहे, कंठामध्ये असतं, मानेमध्ये 7 मणके असतात. हे C4 मणक्याच्या समोरच्या बाजूला, इथं जास्त स्पेस नसल्यामुळे ते साधारणतः त्याच ठिकाणी असतं. पण मणक्याच्या हे बाहेरच्या बाजूला असतं आणि तिथून हे संवेदना लहरी प्रक्षेपित करतात, रिसेप्टर क्षेपक हस्तांतरित करतात. अशा प्रकारे पद्धतीने हे सगळ्या पोचत असतात. आणि विशुद्ध चक्राचा मंत्र आहे हम, अनाहत चक्राचा मंत्र आहे यम, मणिपूर चक्राचा मंत्र आहे रम, स्वादिष्टान चक्राचा मंत्र आहे वम आणि मूलाधार चक्राचा मंत्र आहे लम. कारण हे 6वं चक्र जे आहे आज्ञा चक्र हे 2 भुवयाच्या मध्ये आणि नाकाच्या अग्रस आज्ञा चक्र असतं आणि हे आज्ञा चक्र जरी 2 भुवयाच्या मध्ये दाखवलेलं असलं तर त्याची पोझिशन साधारणतः C1 मणक्याच्या जवळ मागच्या बाजूला असते आणि तिथून पुढे मग डोक्याची कवटी जोडलेली असते शिवणला आणि डोक्याची कवटी पुढे तो मेंदू मध्ये संदेशाचं वहन जातं. आणि त्याच्यानंतर जे 7वं चक्र आहे हे सहस्रार चक्र अगदी कवटीच्या वरच्या बाजूला जे कवटीला एक छोटस छिद्र असतं त्या छिद्राच्या ठिकाणी हे सहस्रार चक्र असतं, ज्या ठिकाणी केवळ आत्मांशच निवास करतो. बाकी त्याला प्रणव म्हटलं जातं, त्याला आत्मांश म्हणलं जातं आणि अशा प्रकारे तो आनंदमय कोशामधला आत्मांश त्या ठिकाणी विराजमान असतो. त्याच्यानंतर बुद्धीचं तेजोमय कवच असतं, ते मेंदूच्या क्षेत्रापर्यंत कार्य करतं. त्याच्यानंतर मनोमय कोश म्हणजे सूक्ष्म अंगाचे हे 2 कोश, ज्ञानमय कोश आणि मनोमय कोश, हे 2 कोश हे एक सूक्ष्म अंगाच्या आकारानुसार ते त्यांचा आकारही वाढवू शकतात. म्हणजे मनोमय कोश हा वायुरूप असल्यामुळं जेवढा आपल्या शरीराचा आकार असतो त्वचेपर्यंत हा भिनलेला असतो, पण तरी पण मनाचं जे कार्यक्षेत्र आहे हे मणक्यामध्ये असतं, म्हणूनच त्याला मनका म्हणतात. मनका, या ज्या ठिकाणी मन आहे त्याला मनका म्हणतात, म्हणजे स्पायनल कॉर्ड म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. आणि अशा प्रकारे हे विद्वान जेव्हा प्राणायामाची साधना करतात, यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार साध्य करतात आणि ध्यान स्थितीमध्ये गेल्यानंतर या मनाची धारणा पक्की होते आणि त्या धारणेनुसार तो जेव्हा समाधीमध्ये जातो आणि अशा त्या समाधीमध्ये जाण्याची जी प्रक्रिया आहे अष्टांग योगाची, ती आपण आता पुढच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. हा सारांश मध्ये आपण फक्त त्या ठिकाणी एवढंच सांगितलंय. षटचक्राचा भाग हा पुढच्या प्रकरणासाठी फार उपयुक्त आहे. तिथं फक्त 8 अंगाचं संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे, सद्वर्तन माणसाचं कसं असावं त्याविषयी. या 7व्या चक्रामध्ये या सुषुम्ना नाडीचा शेवट असतो आणि आधार चक्रामध्ये हा एकदम खालच्या बाजूला जे माकड हाडाचं टोक आहे ते काकीमुख आहे. त्या काकीमुखामधून प्राणाचा जो राबता आहे शरीरामध्ये, या प्राणाच्या सर्व राबत्याला आपण प्राणमय कोश काय करतो हे आपण पाहिलेलं आहे. प्राणमय कोश हे शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या वायूवर नियंत्रण करतो, म्हणून त्याला प्राणायाम कोश म्हटलं जातो. प्राण म्हणजे जलोमय असतो, आप तत्वाचा असतो, पाण्याने युक्त असतो, स्वेदज असतो, तरी पण कार्यावरून त्याला नामनिर्देश झालेला असतो, प्राणमय कोश म्हटला जातो त्याला. प्राण चेतना ही आत्म्याचीच असते, जातो आणि तो येतो असा आपण त्याचा निर्देश करतो. तो प्राणमय कोश कधी जात नाही, येत नाही. प्राणमय कोश आणि अन्नमय कोश हे स्थूलांग आहेत, याच ठिकाणी राहतात. हे सूक्ष्मांग जे आहे मनोमय कोशाचं प्रस्थान होत असतं. त्रिविधांगी सूक्ष्मलिंग देहाचं प्रस्थान
आणि आगमन होत असतं. सूक्ष्म अंगाच्या भोवती तो प्राणमय कोश तयार होतो. शरीरामध्ये ही षटचक्र व्यवस्था, शरीरांतर्गत संस्था कशा कार्य करतात याविषयी आपण या 2 भागामध्ये पाहिलेलं आहे. तिसऱ्या भागामध्ये नंतर नाडीत्रय व्यवस्थेचं विश्लेषण करताना आपण सांगितलं की नाडीविषयी धारित ज्ञानाचा प्रकोप आहे. बऱ्याच ठिकाणी भ्रामक ज्ञान सुद्धा प्रसारित झालेलं आहे. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं नाडीत्रय व्यवस्था काल्पनिक चित्राच्या अनुषंगानेच ते समजावलं जातं. नाडी म्हणजे काय? पण वास्तविक शरीरामध्ये नाडी तो शब्द म्हणजे नदी या शब्दापासून झालेला आहे, की नदी म्हणजे ज्या पात्रातून पाणी वाहतं त्याला नदी म्हणतो. ज्या पात्रातून किंवा डक्ट मधून किंवा पाईप मधून रक्त वाहतं त्याला इडा पिंगळा नाडी म्हटलं जातं. ज्या गुहेमधून संवेदना वाहते त्याला सुषुम्ना नाडी म्हटलं जातं. आणि ज्या यंत्रणेमध्ये फक्त हवा वाहते त्या नाकापासून फुफ्फुसापर्यंतच्या यंत्रणेला आपण सूर्यचंद्र नाडी असं संबोधलेलं आहे. आणि हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच मी या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्यात. काही ठिकाणी असे सांगितले की इडापिंगळा नाडी म्हणजे रक्ताभिसरण संस्था नव्हे किंवा धमनी नव्हे किंवा नीला नव्हे, असं नाहीये. इडा पिंगळा नाडी, इडा म्हणजे शुद्ध नाडी आणि पिंगळा म्हणजे पीडा देणारी नाडी, पीडादायक नाडी. इडा पीडा असं म्हटलं जातं ग्रामीण भाषेमध्ये. पीडादायक नाडी, कारण ही नाडीमध्ये अशुद्ध मल भरपूर मिक्स झालेला असतो. रक्ताला मलिन केलेली जी व्यवस्था आहे ती पुन्हा हृदयापर्यंत येत असते आणि मग हृदयातून ती पुन्हा फुफ्फुसात जाते. चंद्रसूर्य नाडी ही वेगळी नाडी आहे. चंद्रसूर्य या संबोधनानुसार ते वेगळं कार्य आपण हे त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे इडापिंगळा म्हणजे काय समजावून सांगितले. चंद्रसूर्य नाडी म्हणजे समजावून सांगितले. चंद्रसूर्य नाडीच्या योगाने शरीराचं तापमान कसं नियंत्रित केलं जातं हेही आपण व्यवस्थित समजून सांगितले. कारण या प्रकृतीमध्ये हे शरीर टिकवायचं झालं तर या शरीराचं तापमान 37 डिग्री असणं अनिवार्य आहे. यामध्ये थोडाही बदल झाला, कमी तर बदल सहन होतच नाही, शरीर थंडच पडतं. पण वरच्या बाजूला 3-4 डिग्री थोडं सहनशीलता असते. पण त्यापेक्षा जास्त जर तापमान वाढलं तर ते सहन क्षमतेच्या बाहेर जातं. जो सूक्ष्मांग देह आहे याला या शरीरामध्ये राहणं मुश्किल होतं. त्यामुळं आंतरइंद्रिय सुद्धा कोलॅप्स होतात, म्हणजे तेही काम करेनासे होतात. म्हणून चंद्रसूर्य नाडी आणि इडापिंगळा नाडी आणि सुषुम्ना नाडी या नाडी म्हणजे प्रवाह यंत्रणा आहे. हे लक्षात ठेवा. हवेचा प्रवाह ज्या यंत्रणेतून वाहतो ती चंद्रसूर्य नाडी, रक्ताचा प्रवाह ज्या यंत्रणेतून वाहतो तो इडापिंगळा नाडी आणि संदेश आणि आदेश या दोन्ही अंगाने जो वाहतो याला सुषुम्ना नाडी म्हणतात. चौथ्या विभागामध्ये अंतर्बाह्य इंद्रियाचं प्रकृती नियोजन कसं होतं, म्हणजे अंतर इंद्रिय कसे चालतात, बाह्य इंद्रिय कसे चालवले जातात यामध्ये पाहिलेलं आहे. प्रमुखतः 2 भाग पडतात त्यांचे. एक पूर्णपणे स्वयंचलित फुल्ली ऑटोमॅटिक अंतरावयव आहेत. त्यांच्या हालचाली प्रकृती स्वयंचलितपणे करते. या अंतरिंद्रिय म्हणजे की हृदय आहे, फुफ्फुस आहे, जठर आहे, किडनी आहे. अंतरिंद्रियाच्या ज्या काही क्रिया घडतात या सगळ्या क्रिया प्रकृतीनं स्वयंचलित ठेवलेल्या आहेत. त्याला मनाचा हस्तक्षेप चालत नाही किंवा मन त्यामध्ये कुठलेही हस्तक्षेप करू शकत नाही. मनाच्या भावनेचा प्रभाव थोडा बहुत त्याच्यावर पडतो, त्यांच्या यंत्रणेवर, कामकाजावर. पण मनचलित जी इंद्रिय आहेत ते बाह्य इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, मनाच्या स्वाधीन असतात. मनाशिवाय त्यांचं कामकाज चालत नाही आणि मनाच्या आदेशानेच ते काम करतात. आणि मन उपस्थित नसेल तर ते काम करू शकत नाही. जसं कर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, नाक, कान, शिश्न, गुदद्वार हे सगळे मनाच्या स्वाधीन चालणारे अवयव आहेत. पण प्रकृतीची एक खूबी आहे, प्रकृतीने एक विशेष इंद्रिय बनवलेलं आहे जे दोन्ही अंगाने काम करू शकतं. उभय अंगाने कार्यरत असले म्हणजे फुफ्फुस श्वसन संस्था जी आहे हे दोन्ही पद्धतीनं काम करते. जेव्हा मनाला वेळ असेल की मनाला फुरसत असेल, मनाची जर इच्छा असेल तर ते मन या श्वसन संस्थेला चालवू शकतं त्याच्या मर्जीनुसार, मग त्याच्या आदेशानुसार. जर समजा त्याला वेळ नसेल, त्याला फुरसत नसेल, त्याचं लक्ष नसेल तर प्रकृती स्वयंचलितपणे ती चालवते. कारण श्वासोश्वास तर 24 तास घेण्याची आणि फेकण्याची व्यवस्था आहे. कारण हे 24 तास मिनिटाला किमान 15 श्वास अनावधानामध्ये होतात, अवधानामध्ये फक्त ते कमी होतात. कारण मनाने जर निश्चय केला आणि त्याने जर श्वासोश्वास करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं सायकल जे आहे ते जरा धीम्या गतीने चालतं आणि मिनिटाला ते 8, 6, 4, 2 पर्यंत योगी
येतात. 2 पेक्षा कमी जाणारे तर ते ब्रह्मयोगीच असतात. त्यामुळं उभयंगी चालणारं जे फुफ्फुस आहे, विचारपूर्वक प्रकृतीनं मनाच्या ताब्यात दिलेलं आहे आणि म्हणून प्रकृतीला हे शरीर चालवण्यासाठी मनाच्या साहाय्याची अपेक्षा आहे. म्हणूनच एकच इंद्रिय असं आहे, की जे मनाच्या ताब्यात दिलेलं आहे. बाकी बाह्य इंद्रिय तर जेव्हा मन इच्छित असतं तेव्हा ते चालवतात, नाहीतर आराम करतात. त्यांचे तेवढे हे लागत नाही. त्यामुळं या प्रकृतीचं हे अनिश्चित वर्तन आहे. याची मुख्य कारणं काय आहेत? आपण अज्ञानी असतो. याविषयी सगळे माहिती नसते आपल्याला. नशिबावर सोडून देतो. नशिबाच्या ठेविल्यानंतर तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, असं जे तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे आपण आपलं वर्तन ठरवत असतो. दुसरं कारण म्हणजे आपलं आहारावर नियंत्रण नसतं. आपण जे काही सेवन करतो त्याच्यावर नियंत्रण नसतं. ते किती खावं याचं आपलं गणित नसतं. त्या अतिभक्षण, अभक्ष्य-भक्षण या दोन्ही अंगांनी परिणाम करतं आणि म्हणून या शरीराची प्रकृतीवर बाधा निर्माण होते आणि बाधक ठरतं. सर्वोत्तम नरदेह प्राप्त होऊन सुद्धा मानवी देहाचा आपण शेवटी सत्यानाश करून घेतो. त्याचा विनियोग व्यवस्थित करत नाही. खरोखर मानवी देहाचा विनियोग जर आपण व्यवस्थित केला, त्याचा विनियोग एकच आहे, परमात्म स्वरूप होणे. सर्वोच्च मानवी शरीराचा विनियोग आहे तो म्हणजे ब्रह्मस्वरूप होणं, परमात्म स्वरूप होणं. कारण आपल्याच्याने का घडत नाही? आपण पुनरावृत्तीच्या चक्रामध्ये का अडकतो? तर जन्मापासून काही चुकीच्या समजुतीच्या प्रभावाने आपण कामवासनेमध्ये, क्रोधामध्ये, गर्वाने, अभिमान असतो, अहंकाराने प्रेरित होऊन विकार सगळे प्रकोपित होतात आणि मग निष्कारण भांडण, तंटा, घात, पात, शस्त्र, कपट, कूट, कारस्थान अशा चिंतनामध्ये, विचारामध्ये गुंतलेलो असतो. यातून आपली सुटका होत नाही आणि शेवटी 5व्या भागामध्ये आपण या शरीरांतर्गत ही जी काय संस्था आहे, कार्यप्रणाली आहे, कोणत्या ऊर्जेवर चालते, कशी चालते, याविषयी आपण फार सविस्तर की ऊर्जा कशी निर्माण होते, या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा कशी उपलब्ध होते, एकच स्रोत आहे, तो म्हणजे अणुरेणूचं अंतर्बंध खंडन, फ्युजन आणि 2 अणूच्या संलयन फ्युजन क्रियेमध्ये सर्जित होणारं ऊर्जा म्हणजे अणूचा स्फोट म्हणजे ॲटॉमिक फ्युजन, रेणूचं संलयन म्हणजे मॉलिक्युलर डेव्हलपमेंट, त्याला फ्युजन म्हणतात. ती क्रिया घडताना जे उत्सर्जन होतं, त्याचा जो उष्मा आहे, त्याचा जो प्रकाश आहे, उदाहरण सूर्यावर जी काही क्रिया घडते, 2 हायड्रोजनच्या अणूच्या संलयनाने हेलियम निर्माण होताना जी उष्मा उत्सर्जित होते, जो प्रकाश बाहेर पडतो, तो प्रकाश 15 कोटी किलोमीटर अंतरावर हे सुद्धा आपण आपल्याला जाणवतो. त्याची उष्णता जाणवते, त्याचा प्रकाश आपल्याला प्रभावित करतो आणि अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर स्फोट घडवण्यात आला. त्या अणुस्फोटामधून उद्भवणारी ऊर्जा किती प्रचंड असते याचा अनुभव घेतलेला आहे. पण एवढ्या प्रचंड ऊर्जेची गरज या शरीर चालवण्यासाठी नसते. सौम्य ऊर्जा लागते, ती म्हणजे कॅलरीज मध्ये असते. पण ही ऊर्जा सुद्धा रेणूच्या बंधनाला तोडूनच मिळवता येते. दुसरा कुठलाही मार्ग या पूर्ण विश्वात नाहीये. त्यामुळं जे काही आपण अन्न खातो ते अन्न आपल्याला असा पदार्थ देते ज्याला ग्लुकोज म्हटलं जातं आणि ग्लुकोज रेणूचंच फक्त विघटन आपल्या शरीर ग्रंथी करू शकतात आणि हे विघटन करतानाच ती ऊर्जा निर्माण होते. त्याचं आपण रासायनिक इक्वेशन पण आपण दाखवलेलं आहे. ते हे समजावून सांगितलेलं आहे. ग्लुकोजचा रेणू संघटनमध्ये 6 कार्बन असतात, 12 हायड्रोजन असतात, 6 ऑक्सिजन असतात. यांचं अंतर्बंध जेव्हा तुटतो तेव्हा 6 कार्बन वेगळे होतात आणि पाणी वेगळं होतं. म्हणून हे 2 बाय प्रॉडक्ट अपोत्पादक जे घटक आहेत, हे घटक पुन्हा रक्तामध्ये मिसळतात. पाणी किडनीच्या माध्यमाने हे क्लिनिंग होते. कार्बन आहे, जलविद्राव्य नसल्यामुळं हे किडनीला काढता येत नाही. मग हा घटक फुफ्फुसामध्ये येतो, शुद्धीकरण करतात. या कॅलरीचं मोजमाप कसं केलं जातं याविषयी आपण सगळा चार्ट सांगितला होता. माणसाच्या जीवनामध्ये दररोज किती कॅलरीज उष्णता लागते किंवा ऊर्जा लागते. कष्ट करणारे लोक आहेत त्यांना मात्र 3000 कॅलरी लागतात. जे निवांत बसलेले लोक आहेत 2600 कॅलरीज लागतात. सरासरी 2800 कॅलरी लागतात. बाह्य इंद्रिय जे कष्ट करतात, इंद्रियाच्या ज्या कष्टाने जे ऊर्जा लागते ती फार कमी असते. तेही आपण सांगितले. कोणत्या इंद्रियाला किती ऊर्जा लागते, कोणत्या इंद्रियाला किती ऊर्जा लागते. सगळ्यात जास्त ऊर्जा फुफ्फुसाला लागते. कारण या फुफ्फुसाला अगेन्स्ट व्हॅक्यूम काम करावं लागतं. स्वतःच्या पेशींना स्वतःहून फुगवावं लागतं. याला खूप मोठी प्रचंड एनर्जी लागते, ऊर्जा लागते आणि त्यामुळं फुफ्फुसाला जवळपास 40% ऊर्जा लागते. हृदयाला तर 24 तास काम करत असतं. मिनिटाला त्याला 60 ते 70 वेळा
धडकावं लागतं. धड-धड, धड-धड चालू असते. 25% ऊर्जा लागते आणि मेंदूचं कार्य सुद्धा अहोरात्र चालू असतं. मेंदूचे सुद्धा संदेश रात्री फक्त झोपतं थोडंसं, पण तरी त्याचं कार्य बॅक साइडमध्ये चालू असतं. तसं हे 20% एनर्जी त्यालाही लागते. कारण विचार करण्यामध्ये रात्री सुद्धा माणूस झोपेत सुद्धा विचार करत असतो. विचारचक्र चालू असतं. तरी पण जठराला ज्या जेवल्यानंतर एनर्जी लागते, त्याला जास्त एनर्जी तेव्हाच लागते जेव्हा ते आपण भोजन करतो आणि ते पचवण्याची गरज असते. तेव्हा सगळ्यात जास्त एनर्जी लागते. म्हणून बाह्य इंद्रियांना ते झोपवतं. आळस भरणे सगळ्या आपल्या एक तक्ता देऊन आपण सगळं समजावून सांगितलेलं आहे त्यामध्ये सुद्धा. आणि बाह्य इंद्रियाला फक्त 5% एनर्जी लागते हे आपण पाहिलेलं आहे. एक साखरेचा रेणू तोडला तर स्मॉल कॅलरी, त्यानंतर 2600 कॅलरीज म्हणजे 26 लाख कॅलरीज आपल्याला निर्माण होण्यासाठी 6 कार्बन तयार होतात आणि म्हणजे 156 लाख कार्बन आपल्या रक्तामध्ये मिसळतात. धडकनमध्ये, ठोक्यामध्ये एक 50 ml रक्त संपूर्ण फुफ्फुसामध्ये पसरतं आणि या 50 ml मध्ये जे 156 कार्बन आहे ते वेचून बाहेर काढण्याचं काम फुफ्फुस करत असतं. जेवढं शक्य तेवढं होत असतं. ते का होत नाही किंवा कसं होतं आणि रक्तशुद्धीचं कार्य कसे घडतं, यामध्ये किडनीचं काम कसं होतं, फुफ्फुसाचं कसं थोडक्यात होतं, हे आपण सांगितलंय. कारण फुफ्फुसाचं कामकाज हे प्राणायामाशी निगडीत असल्यामुळं 5व्या प्रकरणामध्ये आपण त्याचा फार सविस्तर विचार करणार असल्यामुळे इथं फक्त प्रास्ताविकपणे माहिती दिलेली आहे. कार्बन डायऑक्साईड काराकोरम निर्माण होतो का? कुठे निर्माण होतो? कसा निर्माण होतो? ऑक्सिजनच्या आपल्या शरीराच्या ग्रंथींना खरोखर किती प्रमाणात उपयोग असतो? कसा उपयोग असतो? हे आपण प्राणायामामध्ये पण पाहणार आहोत. इथे थोडक्यात आपण प्रास्ताविकपणे समजावून सांगितलेलं आहे. रक्तातून कार्बनचे रेणू, फुफ्फुस, कोशिका कसे काढतात? कार्बन काढून टाकण्यासाठी त्यांना काय करावे लागते? सविस्तरपणे सांगितलेले आहेत. या प्रकृतीने दिलेले हे जे स्वातंत्र्य आहे मनाला आणि त्या मनाचा वापर करण्याने जर फुफ्फुसाचं कार्य व्यवस्थित घडवून घेतलं, तर प्रकृतीला थोडीशी मदत होते आणि जे स्वयंचलितपणे आपलं शरीर निरोगी राहणार आहे, त्याच्याऐवजी आपण स्वतःहून जर स्वच्छता आपल्या शरीराची केली, विशेष म्हणजे बाह्य स्वच्छता आपण साबण लावून करू, कपडे धुवू, पण आतल्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी मनाने जर कार्य केलं, अंतर स्वच्छता करण्यासाठी कार्य करावं लागतं. संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम मनाला या फुफ्फुसाच्या माध्यमाने करावं लागतं आणि हे स्वातंत्र्य मनाला दिलेलं आहे. चित्त सुद्धा शुद्ध करावं लागतं. म्हणजे विचार सुद्धा शुद्ध करावे लागतात. मनाची धारणा सुद्धा शुद्ध करावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी मनाला स्वतःहून स्वयंपणे करावं लागतं. कारण तोच या ठिकाणी स्वामी असतो. या मनावरच सगळ्या गोष्टी शरीराच्या चालत असतात. मनाच्या भावभावनावर त्याची प्रतिक्रिया उमटत असते. त्यानुसार बुद्धीचे जे विचार आहेत, आपल्या मनाच्या आदेशानुसार ह्या सगळ्या क्रिया जन्मभर करत असतो. जी धारणा आपण आपल्या मनावर अधिग्रहित करून घेतलेली आहे, धारणेनुसार आपण संपूर्ण जीवन व्यतीत करत असतो. जर मनाने प्राणायाम केला तर आपल्याला खूप फायदा होतो. प्राणायाम यशस्वी होतो, सिद्ध होतो. प्राणायाम सिद्ध नाही झाला तर मग पुढच्या ध्यान, धारणा, समाधी या पुढचे 3 तेही अवघड काम आहे. हे आपण आता पुढच्या प्रकरणामध्ये पुढच्या भागापासून आपण घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये संपूर्ण शरीराची रचना कशी होते हे पाहिलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण ही रचना कोणत्या फ्युएलवर चालते, कोणत्या अन्नावर चालली पाहिजे, कोणतं अन्न त्यासाठी स्वीकारार्ह आहे, प्रकृतीला कोणतं अन्न आपण सेवन करणं अभिप्रेत आहे, या सगळ्या गोष्टी आपण अनुत्पत्तिक प्रकरणामध्ये पाहिलेले आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण शरीरामध्ये अंतर्गत संस्था या कशा कार्य करतात आणि या अंतर्गत संस्था कार्य करताना ते कशा प्रकारे आपली कर्तव्य बजावतात आणि कशी बजवली पाहिजेत, एकमेकाचा परस्पराशी संबंध कसा प्रस्थापित होतो हे पाहिले. बाह्य इंद्रिय सगळे मनाच्या आदेशावर काम करतात, त्यामुळं त्याविषयी आपण या ठिकाणी फारसं बोलण्याची काही गरज नाही, स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळं हा भाग आपण इथं समजून घेऊन आपण पुढच्या भागामध्ये प्रवेश करणार आहोत. कारण याच्या पुढचा भाग जो आहे अष्टांग योग साधना. मनानं चांगल्यात चांगलं वागणं म्हणजे काय? अत्युच्च वागणं म्हणजे काय? पराकोटीचं चांगलेपणा कसा आपण आपल्या मनाच्या धारणेत ठसवावा आणि आपलं शारीरिक वर्तन त्यानुसार कसं घडवावं, याविषयी संपूर्ण सविस्तर आध्यात्मिक विवरण आहे त्यामध्ये. अष्टांग योग जे आहे हे विज्ञानाचा विषय नसल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण आध्यात्मिक पद्धतीने मी समजावून सांगितलेलं आहे. याच ठिकाणी आपण या भागाला समाप्त करूया.